आज थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली आहे ना, तुम्हाला पण कदाचित ही पद्धत माहिती असेल, पण म्हटलं आज या पद्धतीने वेगळी भाजी काहीतरी बनवून बघूया। घरात थोडंसं काही उरलेलं असलं तर आपल्याला छानसं काहीतरी उपभोग घेतल्याशिवाय मनाला काही चैन पडत नाही। संध्याकाळी सगळ्यांनी मस्त असं चहाचा आनंद घेतला। आईने नानखड्या आणल्या होत्या तर त्यामुळे त्याही आम्ही मस्त अशा एन्जॉय केल्या। त्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले। आज जास्त काही बनवायचं नव्हतं, फक्त थोडंफार वेगळं आणि चविष्ट काहीतरी खावंसं वाटत होतं, त्यामुळे म्हटलं सकाळचं डाळ उरलेलीच आहे आणि घरात पालकही होती, तर त्याच उरलेल्या डाळीपासून आम्ही छान मस्त अशी डाळ पालक बनवायचा विचार केला। कसं असतं ना, गृहिणीला घरात काही उरलेलं दिसलं की त्याचं जुगाड केल्याशिवाय चैन पडत नाही, तसंच त्याचप्रमाणे माझं पण आहे। सगळ्यात आधी मी पालक व्यवस्थित स्वच्छ करून घेतली होती, त्यानंतर आधी बारीक चिरून घेतली। आपण नेहमी साध्या पद्धतीने जसं डाळ पालक खातोस, तर आज वेगळ्या पद्धतीने थोडंसं ट्राय करून बघितलं आणि खरंच सांगते इतकी टेस्टी आणि छान झाली होती ना भाजी। म्हटलं तुम्हाला ही पद्धत नक्की सांगायला हवी। चल तर पुढची प्रोसेस सांगतेच मी तुम्हाला। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जशी भाजीला फोडणी देतो ना, तशी अगदी तशाच पद्धतीने फोडणी दिली। त्यानंतर बारीक चिरलेली पालक घातली। मसाल्यांमध्ये पालक छान अशी परतून घेतली। पालक छान परतून झाल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटलं आणि त्यात सकाळची उरलेली डाळ घालून छान असं शिजू दिलं। एकजीव होईपर्यंत छान मस्त शिजून घेतलं आणि बघता बघता इतकी सुंदर आणि टेस्टी डाळ तयार झाली होती ना। खरंच ना, गृहिणीच्या डोक्यात सतत काही ना काही जुगाड सुरूच असतो। घरात थोडंसं काही उरलेलं असलं की फेकून देण्यापेक्षा त्यातून काही छानसं बनवता येईल याचा विचार लगेच सुरू होऊन जातो। तर आम्ही मस्त असं जेवण केलं। चला तर आजचा मिनी ब्लॉग इथे संपवते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।